ओम शांती. नवरात्रीच्या पावन पर्वाच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीतील नवदुर्गा पूजनमध्ये गायत्री देवीचंही विशेष महत्त्व आहे. देवी गायत्रीचेही विशेष रूपाने पूजन आणि मंत्र स्वरूपात गायन होत असतं. गायत्री देवी ही मूर्ती स्वरूपात नसून मंत्र रूपात स्थित झालेली आहे. कारण देवी गायत्री हे ज्ञानप्रकाश सूर्यप्रकाशाचं प्रतीक आहे. गायत्री देवीला सूर्याच्या तेजाचा विशेष आकर्षण होतं आणि त्या सूर्य तेजाला ती आकर्षित होऊन प्रभावित होऊन सूर्यप्रकाशामध्ये स्वतःला विलीन केलेला आहे आणि त्यामुळे तिचं मूर्तिमंत रूप नसून मंत्र स्वरूपात ती स्थित आहे. आणि हे गायत्री देवीचा मंत्र, ज्याला गायत्री मंत्र असं म्हटलं जातं, तर हे गायत्री मंत्र दिवसातून 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, तीनही वेळेस हे मंत्र म्हणण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये या मंत्राला उत्तम मंत्र मानण्यात आलेला आहे. गायत्री मंत्र म्हटल्यानेच जीवनातील अनेक अंधार आणि दुर्गुण संपतात आणि जीवनामध्ये सद्गतीचा प्रकाश येतो, अशी भावना आहे. गायत्री मंत्राचा अर्थच आहे की हे प्रभू, मला सद्बुद्धी दे, माझ्या बुद्धीला प्रकाश दे, मला धर्माचा योग्य मार्गदर्शन कर, माझ्या जीवनातील दुःख आणि संकटांना संपव आणि सुख शांतीचा मार्ग प्रशस्त कर. मला माझ्या जीवनामध्ये यश प्राप्त होऊ दे, त्यासाठी शक्ती दे आणि सद्बुद्धी दे. हेच या मंत्राचा भावार्थ आहे. 5 मुख गायत्रीला यासाठी दाखवले जातात. याचा भावार्थ असा आहे, जिने आपल्या मंत्र स्वरूपामध्ये स्थित होऊन शरीराची 5ही इंद्रिय, शरीररूपी 5 तत्व आणि 5 विकार या सर्वांवर पूर्णतः विजय मिळवलेली अशी ही देवी. याचा भावार्थ असा की आपणही स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन परमात्मा जो परम शक्तिवान आहे त्याच्याशी आपली बुद्धी जोडून त्याच्या परम तेजामध्ये, ज्ञानाच्या रूपामध्ये स्वतःला विलीन करणं म्हणजे त्या स्वरूपात घडवणं. ज्यावेळेस आपण स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो तेव्हा आपणही या देहरूपाला, देहाचं भान आणि अभिमानाला विसरून जातो. म्हणजेच आत्मस्वरूप परमात्म शक्तीच्या तेजामध्ये विलीन केल्याने, देहाचं स्वरूप विसरल्याने आपणही 5ही विकार, 5ही तत्व आणि 5ही विकारांवर सहज विजय मिळवू शकू. तर अशा या गायत्री देवीच्या या दिव्य स्वरूपाला आपण आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा एक दिव्य संकल्प धारण करूया. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दुर्गा अष्टमी हा विशेष दिवस समजला जातो. कारण दुर्गा अष्टमी म्हणजे या दिवशी विशेष कन्या पूजनाचं महत्त्व आहे. ज्या देवींची आपण पूजा करतो ह्या सर्व देवी कुमारी आहेत आणि अष्टमीच्या दिवशी कुमारी पूजन म्हणजेच एक प्रकारे देवीचं पूजन अशी मान्यता आहे. म्हणून विशेष आज समाजातील प्रत्येक घरात छोट्या छोट्या कन्यांना आपल्या घरात आमंत्रित करतात, त्यांचे पाय धुतात, त्यांची पूजा करतात, त्यांना गोडधोड जेवू घालतात आणि त्याचबरोबर काही ना काही दक्षिणा स्वरूपात त्यांना देतात. अशी ही विधी आहे. हे पूजन करून परिवारजन स्वतःला समाधानी अनुभव करतात आणि कन्या पूजन करून जणू एक प्रकारे आपण देवीलाच प्रसन्न केला आहे अशी एक भावना आपल्या मनात बाळगत असतात. तर याचा भावार्थ हेच आहे की आज समाजामध्ये जेही कन्या कुमारी आहेत, या कुमारींनी स्वतःमधील हे दिव्य स्वरूप जागृत करण्याची आवश्यकता आहे. जर समाजामध्ये दुर्गा अष्टमीच्या दिवशी कन्यांना देवीतुल्य समजून तिचं पूजन केलं जात आहे, ह्याचा अर्थ कन्या नक्कीच देवी स्वरूपा आहे. परंतु आवश्यकता आहे त्या स्वरूपाला जागृत करण्याची. कारण आज जेव्हा कुमारी घराबाहेर पडते तर एक भीती बाळगून चालते की कुठं ना कुठं अथाताई अनाचारी लोकांची कुदृष्टी, कुवृत्तींनी कुठल्या प्रकारचं कुकृत्य घडू नये. जर अशा प्रकारचे अत्याचारी लोक समाजात वावरत असतील तर कुठंतरी त्याला कारण
कुमारी सुद्धा असू शकेल, आजची स्त्री सुद्धा असू शकेल. जर स्त्रियांनी म्हणजेच कुमारींनी आपलं शरीर प्रदर्शन किंवा जर कुमारींनी स्वतःमध्ये अशी भावना ठेवून किंवा कुठल्याही प्रकारच्या विकृतीला मनामध्ये घेऊन समाजात बाहेर पडते, तर आपोआपच अशा प्रकारचे कुकृत्य घडतात. आणि म्हणूनच आज इतके बलात्कार, अत्याचार सारखे प्रकरणं ऐकाव्यास मिळतात. आणि जर असं हे घडू नये आणि कुठंतरी या घटनांना, या कृत्यांना आळा बसावा, या गोष्टी थांबल्या पाहिजेत, तर त्यासाठी प्रत्येक कुमारींना स्वतःमधील देवी स्वरूप जागृत करायची आवश्यकता आहे. जगामधील कुठलाही व्यक्ती कशाही दृष्टीवृत्तीचा असेल, तो ज्यावेळेस देवीच्या समोर, मूर्तीसमोर जातो, तर त्या मूर्तीसमोर त्या व्यक्तीची भावना नेहमी अत्यंत शुद्ध आणि पवित्र असतं. तिला माता स्वरूपातच तो पाहत असतो. कितीही कुवृत्तीचा, कामांध दृष्टीचा असला तरी सुद्धा देवीच्या मूर्तीला पाहून त्याच्या मनामध्ये पवित्र भावनाच जागृत होत असते. जर देवीच्या या दगडाच्या मूर्तीला पाहून, तिचं सौंदर्य पाहून कोणीही कामांध व्यक्ती सुद्धा मोहित होत नाही आणि पवित्र भावना जागृत होत असतात, त्याच पद्धतीने आजच्या जगातील प्रत्येक कुमारींना स्वतःमधल्या त्या दिव्य स्वरूपाला जागृत करायची आवश्यकता आहे. आणि त्याच भावनेंना घेऊन ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडू, तर नक्कीच समाजातील लोकांना सुद्धा तुमच्याकडून त्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार घडेल. आणि ज्यांची कितीही कुवृत्ती असली तरी तुमच्या या दिव्य संकल्पांना, तुमच्यातील दिव्यतेच्या धारणेने आपोआपच ते दिव्य प्रकंपन आणि स्पंदनं लोकांपर्यंत पोचतील आणि त्यांच्या कलुषित मनोवृत्तीला परिवर्तन करण्यासाठी कारणीभूत ठरेल. तर आज आवश्यकता आहे पुन्हा आपल्यातील त्या दिव्य स्वरूपाला, पवित्रतेला जागृत करायची आणि त्या जागरणाने, त्या धारणेने समाजात वावरायची. तर आपोआपच कुठल्याही प्रकारचे अनिष्ट घडणार नाही आणि पुन्हा एक सुसंस्कृत, सुंदर, स्वर्णिम समाजाची निर्मिती होऊ शकेल. चला तर मग आज अष्टमी पूजनातून प्रत्येकाने आपल्यामध्ये ते दिव्यता जागृत करण्याची दिव्य संकल्प धारण करूया आणि स्वतःचं असं सुंदर आचरण बनवूया. गायत्री देवीप्रमाणे आपण मंत्ररूपात स्थित होऊया आणि स्वतःच्याच देह भानाला आणि अभिमानाला विसरून आत्म्याचं सौंदर्य, आत्म्यातील दिव्यता वाढवण्याचा प्रयत्न करूया. ओम शांती.